नमस्कार. मी संगीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वालाची शेंगा आणि मेथी मिक्स. वालाच्या शेंगा आणि दाण्याचीच चटणी बनवणार आहे. वालाचे दाणे, हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतला. आणि हे जे वालाच्या शेंगामधले दाणे आहेत ते ठेचून घ्यायचे. जास्त बारीक नाही ठेचायचे, जाडी जाडीच ठेचून घ्यायचे. आणि मेथीची भाजी कापून घेतली. अशी बारीक मेथीची भाजी कापून घेतली. आता हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी राहतेच. तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, कांदा, लसूण, मिरच ठेचा हा एकत्र करून भाजून घेतला. आणि त्यामध्ये ठेचलेले हे वालाच्या शेंगाचे दाणे टाकले आणि ते भाजू द्यायचे. आणि त्याच्यामध्ये कापलेली मेथी टाकून द्यायची. मेथी टाकली म्हणजे परतून परतून घ्यायची. आणि त्याच्यावर मीठ, हळद, तिखट तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. मस्त अशी वालाचे दाणे आणि मेथी अशी चटणी बनली आहे. आम्हा सगळ्याला आवडते हे. आणि वरून हा थोडा मसाला टाकून घेतला. बघा, अशी मस्त अशी वालाच्या दाण्याची चटणी झाली आहे. मस्त कमी वाफेवर अशी झाकण ठेवून होऊ द्यायची. आणि त्याच्यानंतर आता ही चटणी तयार झाली आहे. बघा आता तुम्ही कशी मस्त अशी चटणी झाली आहे. नक्की बनवून पहा. हिवाळ्यात वालाच्या शेंगा पण असते आणि मेथी पण असते. पहा, मस्त अशी चटणी बनवून झालेली आहे. बघू शकता तुम्ही. एकदा नक्की करा आणि नक्की बनवून पहा. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला बनवायचे असेल तर. आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सपोर्ट करा. एकामेकाच्या सपोर्टशिवाय कोणी समोर जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण सगळे एकामेकांना सपोर्ट करतो. आणि सपोर्ट केलंच पाहिजे. सपोर्ट करायसाठी काही पैसे लागत नाही. नमस्कार.